तर अतिप्रतिष्ठित शाळेतील धक्कादायक हा प्रकार उघड झाल्यानं मुलांचं शोषण होऊ शकतं हे स्पष्ट झालंय। त्यामुळे निम्फोमॅनिया आणि मिडल एज क्रायसिसची गांभीर्यानं चर्चा सुरू झाली आहे। अतिप्रतिष्ठित शाळेतल्या शिक्षिकेकडून विद्यार्थ्याचं झालेलं लैंगिक शोषण हा फक्त गुन्हाच नाही, तर या गुन्ह्याला आजाराचे आणि सामाजिकही कंगोरे आहेत। ती शिक्षिका विद्यार्थ्याचं सातत्यानं लैंगिक शोषण करत होती। त्याला निम्फोमॅनिया असं म्हणतात। निम्फोमॅनिया म्हणजे काय हे जरा समजून घेऊया। निम्फोमॅनिया म्हणजे अतिलैंगिकता, सक्तीची लैंगिक क्रिया किंवा लैंगिक सवय म्हणता येईल। अनियंत्रित लैंगिक कल्पना, इच्छा आणि वर्तन यावर जास्त भर दिला जातो। परिणामी निम्फोमॅनिया प्रभावित व्यक्ती इतरांसाठी त्रासदायक ठरू शकते। त्याचा नातेसंबंध, करिअर आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो। सेक्शुअल बिहेवियर किंवा सेक्शुअल अर्जेस जे खूपच जास्ती होऊन राहिली होती, तर त्यांना आम्ही निम्फोमॅनिक म्हणत होतो। बट आता ती टर्मिनॉलॉजी चेंज झाली आहे। आता आम्ही लेटेस्ट लिटरेचरमध्ये कंपल्सिव्ह सेक्शुअल बिहेवियर डिसऑर्डर हे नावाचा आजार आहे। हे बोथ मेन आणि विमेनमध्ये असू शकतं आणि ह्याच्यामध्ये जसं मी सांगितलं की सेक्शुअल बिहेवियर किंवा सेक्शुअल अर्ज खूपच जास्त असतो। निम्फोमॅनियाची कारणं काय त्यावरही नजर टाकूया। मेंदूतील न्यूरोट्रान्समीटर नॉरपेनेफ्रिन, डोपामाइन आणि सेरोटोनिन तुमच्या मूडवर नियंत्रण ठेवतात। जर हे असंतुलित असतील तर तुमची लैंगिक इच्छा आणि वर्तन बदलू शकतं। त्यातून एखाद्या व्यक्तीला तृप्ततेसाठी तीव्र लैंगिक संबंधांची आवश्यकता भासू शकते। विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणारी शिक्षिका ही तिच्या मिडल एज मध्ये आहे। त्यामुळे ती शिक्षिका मिडल एज क्रायसिस मध्ये आहे का, त्या दृष्टीनेही लक्ष केंद्रित करण्यात आलंय। मिडल एज क्रायसिस म्हणजे काय, तर साधारणपणे 40 ते 60 वयोगटातील महिला भावनिक आणि मानसिक बदलांचा अनुभव घेतात। कोणते अनुभव मिडल एज क्रायसिसची कारणं ठरतात त्यावरही नजर टाकूया। रजोनिवृत्तीमुळे होणारे बदल, ज्यात झोप न लागणं, मूड स्विंग आणि वजन वाढणं यांचा समावेश आहे। वाढत्या वयामुळे आणि भविष्यातल्या गोष्टींच्या विचारामुळे नैराश्य आणि चिंता निर्माण होते। वाढत्या वयामुळे मृत्यूची भीती वाटू शकते, ज्यामुळे जीवनाचा अर्थ शोधण्याची इच्छा निर्माण होते। कुटुंबाची आणि समाजाची अपेक्षा पूर्ण करण्याचा दबाव येऊ शकतो। टिपिकली 40-50 इयर्सचे एजमध्ये आम्ही पाहत आहोत की लोकांना असे विचार येतात की काय करायचं आहे, मी बरोबर केलं आहे की नाही केलं आहे, आतापर्यंत मी पर्सनल लाईफ म्हणा किंवा ऑक्युपेशनल लाईफ म्हणा जे काही मी आतापर्यंत केलेलं आहे तो बरोबर केला आहे की नाही केला आहे, मी करेक्ट वेवर जात आहो की नाही। तर ह्याच्यासाठी पण आम्ही त्यांना समुपदेशन म्हणतो किंवा काउन्सिलिंग खूपच महत्त्वाचं आहे। निम्फोमॅनियावर उपचार उपलब्ध आहेत। निम्फोमॅनियानं ग्रस्त असलेल्यांनी योग्य उपचार करून घेणं गरजेचं आहे, कारण त्यांच्या या आजाराचा त्रास अल्पवयीन विद्यार्थी किंवा इतरांना सहन करावा लागू शकतो। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।